शेंबाळपिंपरी येथे अप्पर तहसील कार्यालय कायम ठेवण्याची सर्वपक्षीय व गावकऱ्यांची मागणी। पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे मंजूर करण्यात आलेले अप्पर तहसील कार्यालय कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे। यासाठी शेंबाळपिंपरी अप्पर तहसील संघर्ष समिती आणि परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे समर्थन निवेदन सादर केले आहे। या निवेदनात शेंबाळपिंपरी हे पुसद तालुक्यातील महत्त्वाचे महसुली गाव असून राज्य महामार्गावर वसलेले असल्याने नागरिकांना सहज पोहोचता येते असे नमूद करण्यात आले आहे। तसेच इसापूर धरण, पैनगंगा प्रकल्प, साखर कारखाने, कृषी व कापूस व्यापार तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या हजारो नागरिकांच्या दृष्टीने शेंबाळपिंपरी हे प्रशासकीय केंद्र म्हणून अत्यंत उपयुक्त असल्याचेही निवेदनात सांगण्यात आले आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे अप्पर तहसील कार्यालय शेंबाळपिंपरी येथेच कायमस्वरूपी सुरू ठेवावे, आवश्यक अधिकारी व कर्मचारी तात्काळ नियुक्त करावेत आणि कार्यक्षेत्रातील सर्व महसूल मंडळाचा समावेश कायम ठेवावा अशी प्रमुख मागणी केली आहे। या संदर्भात महसूल मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत। आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे शेंबाळपिंपरीसह संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। जी काही वाहतुकीची किंवा रहदारीची काही सुविधा नाही अशी आपल्या निवेदनामधून त्यांनी दर्शवलं, परंतु माननीय राज्याचे राज्यमंत्री आणि आपल्या विधानसभेचे विद्यमान आमदार मंत्री महोदय यांच्या माध्यमातून आपण जे काही विकासाचे काम आहे ते आपण पूर्ण करू आणि त्या दृष्टिकोनातून शेंबाळपिंपरी हे तहसील अप्पर तहसील होणे ही काळाची गरज आहे। भविष्यामध्ये शेंबाळपिंपरी या अप्पर तहसीलच्या जागी तहसीलचा दर्जा निश्चितच मिळणार आहे आणि सर्वांच्या सोयीच्या मराठवाड्याच्या बॉर्डरवर गाव आहे। यवतमाळ जिल्ह्यात सुरुवातीला आपल्याला 5 तालुकेच होते, 5 तालुक्याचे आज 16 तालुके झाले। या 16 तालुक्यामधून आपण यवतमाळ जिल्ह्याचं जर राजकारण पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्याचे माणिकराव ठाकरे तालुका दारव्हा राहतात यवतमाळ, शिवाजीराव मोघे यांचं कार्यक्षेत्र पांढरकवडा केळापूर आहे राहतात यवतमाळ, वामनराव कासावार यांचं कार्यक्षेत्र वनीला आहे राहतात यवतमाळ। असे अनेक नेते जिल्ह्यातले तालुका कोणता आहे असं मी मागा सांगितल्याप्रमाणे वनी तालुक्यामध्ये झरी तालुक्यातले सर्व नेते वनीला राहतात। तसे पुसदमध्ये जे जे नेते इथं वास्तव्यास आहेत किंवा राहण्यासाठी आहेत याचे बंगले पुसदला जरी असेल तर शेंबाळपिंपरी तालुका झाला तरी त्यांना कुठलंही अडचणीचं काम नाही। तुम्ही शेंबाळपिंपरी तहसीलला बिलकुल विरोध करू नका अशी आमची एक नम्र विनंती आहे। आपण महाराष्ट्राचं उदाहरण दिलं तर महाराष्ट्राची राजधानी कुठं आहे? मुंबई, समुद्राच्या काठाला आहे, एकदम पाण्याच्या काठाला पलीकडे काहीच नाही। अशा एफओचं ऑफिस आहे, MSCBचं तिथं उपकेंद्र आहे, इसापूर धरण त्या ठिकाणाहून जवळ आहे। हा शेंबाळपिंपरी तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे। मी महाराष्ट्र शासनाला आणि मंत्री महोदयांना विनंती करतो की शेंबाळपिंपरी अप्पर तहसील होण्याच्या दृष्टिकोनातून शासन स्तरावर जे काही प्रयत्न आपल्याला करावे लागतील ते आपण करावे आणि महाराष्ट्र शासनाकडून महसूल विभागाकडून आपण लवकरात लवकर अधिसूचना काढून शेंबाळपिंपरी अप्पर तहसील हे निश्चित आपण मंजूर करावं आणि त्यानंतर आपला पुसद जिल्ह्याचा मार्ग सुकर होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने उपस्थित सर्व नेते मंडळींच्या वतीने मी शासनाला नम्र विनंती करतो। धन्यवाद। मी डॉक्टर अजित चंदेल शेंबाळपिंपरी इथला रहिवासी असून आज आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व प्रतिष्ठित नागरिक बेलोरा मंडळ, खंडाळा मंडळ, त्यानंतर शेंबाळपिंपरी मंडळ या तिन्ही मंडळातून आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत। आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे उपविभागीय अधिकारी पुसद यांना आणि आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की अप्पर तहसीलचा जो दर्जा कायम शेंबाळपिंपरीला जो शासन मान्य त्यांच्या निकषानुसार दिलेला आहे, ऑलरेडी त्यांनी त्याच्यावर निकष लावून आपल्याला दर्जा दिलेला आहे, तो कायम राहावा, त्याच्यात काही बदल होऊ नये त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत। आता शेंबाळपिंपरी या ठिकाणी केवळ सर्व शासकीय ऑफिसेसच नाही तर या ठिकाणी 5-8 किलोमीटरच्या अंतरावर 2 मोठाले साखर कारखाने आहेत, इसापूर धरण आहे आणि त्या ठिकाणाहून भरपूर प्रमाणात महसुलाची देवाणघेवाण आपल्या पुसद तालुक्याला होते आणि त्यामुळे अप्पर तहसीलचा दर्जा त्या ठिकाणी देणे हे शासनाचा एक निकषानुसार चांगला निर्णय आहे। त्याचे आम्ही सर्वांतर्फे आम्ही या ठिकाणी शासनाचे स्वागत तर केलेच, पण हा
काही विरोधी, काही विघ्नसंतोषी लोकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही त्याचा खुलासा या ठिकाणी करण्यासाठी इथे जमलेले आहोत. तसंच एक दुसरा भाग सांगायचं म्हणजे 100% जनतेपैकी 65% जनता ही शेंबाळपिंपरी मंडळातली आहे आणि ज्या ठिकाणी अप्पर तहसील ऑफिस त्या ठिकाणी शासनाने जे निकषानुसार ते ठरवलेलं आहे की या ठिकाणी द्यायचं आहे, तर 65% जनतेला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आणि जवळच 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर बाकीचे मंडळ आहेत, तर त्यांना फार काही अडचण जाणार नाही. कारण शेंबाळपिंपरीने इतक्या वर्षापासून स्वातंत्र्य झाल्यापासून यवतमाळ जिल्ह्याला कागदपत्र काढण्यासाठी 140 किलोमीटर अंतर कापत गेलेत. तर हा शेंबाळपिंपरी मंडळाचा किंवा आपल्या विभागाचा हा अधिकार आहे, त्या ठिकाणी हे मिळायलाच पाहिजे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेले आहोत. धन्यवाद.